स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय। उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना करणे। आणि याच्या पहिले आपण बघितलं उपमा अलंकार। उपमा अलंकारामध्ये काय बघितले की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी असते असं जिथे वर्णन केलेलं असते तिथे उपमा अलंकार होतो। म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी असेल तरच तिथे उपमा अलंकार होतो, हे पाहिलं। आज पाहू आपण उत्प्रेक्षा। तर उत्प्रेक्षामध्ये थोडा फरक आहे। उपमेमध्ये उपमा याच्यामध्ये काय की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं वर्णन असते। तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये एक वस्तू ही जणू ती वस्तूच आहे असं वाटत असते। ज्या वस्तूचं वर्णन करायला असते, ज्या वस्तू सोबत करायचं असते ती वस्तू म्हणजे तीच वस्तू आहे असं जिथे वर्णन असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो। मग याच्यात उपमेय आणि उपमान हे दोन घटक समजणं फार महत्वाचं आहे। जर हे दोन घटक समजले तर अर्थ अलंकाराचे सर्व प्रकार तुम्हाला लवकर समजतात। उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमान आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो। मग आता उपमेय म्हणजे काय असते। उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची असते ते। म्हणजे ज्याची तुलना करायची ते शब्द उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ज्याची तुलना करायची ते शब्द म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची तोच असतो असा जिथे म्हणजे जिथे अशी कल्पना केली जाते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो। लक्षात येत आहे का तुम्हाला। उपमेय हे उपमानच आहे, म्हणजे ज्याची तुलना करायची हा जो शब्द आहे किंवा एखादी वस्तू आहे ती प्रत्यक्षात हेच आहे, हीच वस्तू आहे असं जिथे वाटते त्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार होत असतो। कोणता अलंकार होतो। उत्प्रेक्षा अलंकार होतो। आणि उपमा मधला फरक लक्षात घ्या। उपमामध्ये काय आहे, एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे, म्हणजे ही उपमेय असते ना, हे उपमेय हे उपमानासारखं आहे असं जिथे वाटते तिथे उपमा अलंकार होतो। आणि उपमेय हे जसं काय जणू काय उपमानच आहे, म्हणजे प्रत्यक्ष तीच वस्तू आहे असं जिथे वाटते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो। दोन गोष्टी मला फरक लक्षात यायला तुम्हाला। उपमा असते उपमा अलंकारामध्ये एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे, एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे। आणि उत्प्रेक्षामध्ये एक वस्तू म्हणजे दुसरी वस्तूच आहे असं वाटते, तीच वस्तू आहे असं वाटते। आपण तशीच कल्पना करतो की ही जी वस्तू आहे ती हीच आहे असं जिथे आपल्याला वाटत असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो। याची काय पण उदाहरणं आहेत। लहानगी सानवी जणू परीच। लहान मुली असतात एवढ्या गोड असतात की त्यांच्याकडे पण असं वाटतं की ते असे परीच आहेत, अशा परीसारखे दिसतात त्या। म्हणून इथे एक उदाहरण घेतले की लहानगी सानवी जणू परीच, म्हणजे सानवी काय परीसारखीच आहे, परीच वाटते। हा आंबा जणू काय साखर। मग आंबा किंवा कुठलाही पदार्थ घेते जर गोड असेल तर आपण त्याला काय म्हणतो साखरेसारखा आहे। कधी कधी आपण म्हणतो साखरच आहे, आपल्याला ते किती गोड आहे हे सांगायचं असेल तर आपण काय म्हणणार की साखरच आहे। मग हा पण इथे उदाहरण की हा आंबा जणू साखरच। आकाशातील चांदण्या जणू फुलांची पाखरण, ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू। ती जी सकाळ असते गुलाबी सकाळ तिच्याकडे पाहून असं वाटतं की परमेश्वराचं प्रेमच आहे। म्हणजे सकाळचं उदाहरण तुलना कोणासोबत केलेली आहे, परमेश्वराच्या प्रेमासोबत। चांदण्या, आकाशातील चांदण्या कशा दिसतात तर एखाद्या फुलाची पखरण आहे की सगळ्या याच्या आकाशाने सगळे फुलच पखरलेले आहेत सगळ्यांनी त्याची असं वाटत असते। आंब्याचं वर्णन कोणासोबत केलेलं आहे, साखरेसारखं आहे। आणि सानवी कोणासारखी, परीसारखी वाटते। मग अशा टाईपची जिथे उदाहरणं असतात म्हणजे एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे असं जिथे आपल्याला जाणवते वाटते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होत असतो। मग उत्प्रेक्षा अलंकारामध्ये असे काही साम्यवाचक शब्द असतात की ज्याच्यामुळे आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे समजून घेता येते।
साम्यवाचक शब्द म्हणजे काय? साम्यवाचक शब्द काय असते? साम्यवाचक शब्द, उपमेय, उपमान याचा सगळा एक एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, तुम्ही ते बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येणार. मग साम्यवाचक शब्द, साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखविणारा शब्द, सारखेपणा दाखवणारा शब्द. सारखेपणा दाखवणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द असते. मग उत्प्रेक्ष अलंकारामध्ये काही साम्यवाचक शब्द असतात की ज्याच्यामुळे आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार पटकन लक्षामध्ये येते. कधी कधी ते उदाहरण जरी नाही समजलं की याच्यामध्ये कोणाची तुलना कोणासोबत होत आहे आणि म्हणजे ही वस्तू म्हणजे या वस्तू सारखीच आहे का की सारखी आहे याचं जेव्हा आपण कन्फ्युज होते त्यावेळेस जर लक्षात येत नसेल तर आपल्याला काही शब्द असतात की ज्याच्यावरून आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार ओळखता येतो, उपमा अलंकार ओळखता येते. उपमामध्ये एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी सांगितली आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये एक वस्तू म्हणजे दुसरी वस्तूच आहे असं सांगितलेलं आहे. मग उपमामध्ये सुद्धा काही साम्यवाचक शब्द दिलेले आहेत आणि उत्प्रेक्षामध्ये पण दिलेले आहेत. तिथे दोन्ही मला फरक लक्षात आल्याच्या नंतर लक्षामध्ये येणार की उत्प्रेक्षा कोणता आणि उपमा अलंकार कोणता आहे. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये मग साम्यवाचक शब्द कोणकोणते असते तर जणू, जणू काय, गमी, वाटे, भासे, की असे काही साम्यवाचक शब्द आहेत की ज्याच्यामुळे आपण उत्प्रेक्ष अलंकार लक्षामध्ये येतो. आणि उपमा अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द दिलेले असतात. उपमा अलंकार सारखा, समा, जेवी, जसा, गत, परी असे काही साम्यवाचक शब्द हे उपमा अलंकार ओळखण्यासाठी वापरायचे असतात. आणि हे साम्यवाचक शब्द जे असतात त्याच्यामुळे आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार हा ओळखता येत असतो. तुमच्या लक्षामध्ये आलं का उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय? की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं जिथे वाटते म्हणजे ही वस्तू तीच आहे असं जिथे वर्णन केलेलं राहते तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जसे की लहानगी सानवी जणू परीच म्हणजे जसं जणू, जणू जे शब्द आलेले आहेत तसंच वाक्यामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे, की असे जर शब्द आले तर समजायचे की ते उत्प्रेक्ष अलंकार आहे. सारखा, सम, जेवी, जसा, गत, परी हे जर शब्द आले तर उपमा अलंकार आहे. मग उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकारामधला फरक तुमच्या लक्षात येत असेल. उपमा अलंकार एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी असते असं वर्णन असते आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये एक वस्तू जणू दुसरी वस्तूच आहे असं वर्णन केलेलं असते तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. आणि साम्यवाचक शब्द दोन्ही म्हणला तुम्ही फरक लक्षात घ्या. याच्यावरून तुम्हाला उत्प्रेक्ष अलंकार ओळखता येतो आणि याच्यावरून उपमा अलंकार ओळखता येतो. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू रूपक, रूपक अलंकार आणि त्याचे उदाहरण. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.